झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूड स्टार सलमान खानच्या सिक्युरिटी गार्डनं वांद्र्याच्या मच्छीमारांवर केलेली दबंगाई चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सलमान विरोधात गुन्हा दाखल करावा, नाहीतर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू असा इशारा दिलाय। खारदांडा चिंबई गावातील ही जीर्ण झालेली कॉटेजेस, खरं तर अशा कॉटेजेसकडे कुणाचं लक्षही जाणार नाही, पण समुद्रकिनारी असलेल्या या कॉटेजेसचा मालक सलमान खान असल्यानं सध्या ही कॉटेजेस चांगलीच चर्चेत आली आहेत। इथं पूर्वापार राहत असलेल्या काही मच्छीमारांना या कॉटेजेसचा फटका बसायला लागलाय। या कॉटेजेसजवळ बोटी लावल्यानं सलमानच्या सिक्युरिटी गार्डनं मच्छीमारांना मारहाण केली, तसंच त्यांचं मच्छीमारीचं सामानही जाळल्याचा आरोप होतोय। तसंच सलमानच्या दबावामुळे वारंवार पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांकडून या प्रकरणात कुठलीही कारवाई होत नाहीये असा आरोप मच्छीमारांनी केलाय। सांगते इथे बोटी ठेवायच्या नाही, मिनी जागा विकत घेतली असं ते लोक बोलतात। आणि त्याच्या नंतर एक वर्ष थंडा झाला आणि परत बॉडीगार्ड लोकांजून या तमाशा केला। मी जाऊन एनसी लिहिली, प्लस माझ्या आंटीच्या हातावर लागलेला, त्याचं पण काय आम्हाला ॲक्च्युली FRI काय असं माहीत नव्हतं, पण पोलीस लोक आम्हाला सांगायला पाहिजे होती। इतिचक झाले, ते गुंडागिरी केले, ते आमच्या अंगावाले। भाजप आमदार आशिष शेलार या मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहिलेत। सलमान विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अन्यथा पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्यात येईल असा थेट इशारा शेलार यांनी दिलाय। ते जर अंगरक्षक सलमान खान किंवा सलीम खान यांच्या सांगण्यावरनं काम करत असतील तर हा गुन्हा सलीम खान आणि सलमान खान यांच्यावरही लावावा ही आमची मागणी आहे। आणि ते जर 7 दिवसात त्यांनी केलं नाही तर स्वतः तिकडे जाळी लावू आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढू आणि आवश्यकता पडल्यास सलमानच्या घरासमोर मी आंदोलनाला बसीन, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। मच्छीमारांना झालेल्या मारहाणीत काहीही तथ्य नसल्याचा दावा सलमानच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता, मात्र स्थानिकांचा याबाबतीतला आक्रमक पवित्रा आणि त्याला मिळालेली भाजप आमदाराची साथ यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हिट अँड रन केस, काळवीट शिकार प्रकरण अशा अनेक प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या सलमानची डोकेदुखी या एका वेगळ्या प्रकरणामुळे आणखी वाढणार हे नक्की। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।